आज आपण हळद लागवड बियाणे गट्टा हे शेलम जातीचे बियाणे आहे। शेतकऱ्यांनी हळद उत्पादन दर्जेदार घेण्यासाठी गट्टा बियाण्याची निवड करावी आणि त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळते। ही बियाणं साफ करून या ठिकाणी साठवणूक करायला लागलेली आहेत आणि नंतर याच्यावर बियाण्याची प्रक्रिया करून शेतीसाठी उपयोगी असते। आज बियाण्याचे भाव वाढलेले आहेत, तरी शेतकऱ्यांनी काडी बियाण्याऐवजी गठ्ठा बियाणे वापरावे। त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि क्वालिटी पण हळदीची चांगली राहते। ज्याला मुळी आहे ते बियाणं वापरलं पाहिजे। आपण नाईलाजाने या ठिकाणी काडी टाकतो। काडी बियाणं डोळा असल्यामुळे निघते, पण खरं तर गठ्ठा हे बियाणं हळदीसाठी नंबर 1चं बियाणे असते। तर बघा याची तोड आहे ही अशी, हे राजापुरी तोडीचं बियाणं आहे आणि शक्यतो होईल तर शेतकऱ्यांनी गठ्ठा बियाणेच ठेवावे। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला अशीच शेतीबद्दलचे व्हिडिओ माहिती मिळतील। आज हळदीचे बाजारभाव पहिल्यापेक्षा 500-700 रुपयाने वाढलेले आहेत। शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार हळद विकावी आणि मार्केटला जास्त माल आला की भाव पडतो आणि मागणी पुरवठ्याचं गणित शेतकऱ्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे। आपल्या शेतकऱ्याची जी तरुण मुलं आहेत त्यांनीसुद्धा गरजेनुसार माल विकावा। नसता एअरहाऊसला ठेवून कर्ज मिळते, तारण मिळते, त्याच्यावर आपला व्यवहार धकून नंतर तेजी मंदी बघावी। पण हळदीचे दर हे नक्कीच यावर्षी दरवर्षीपेक्षा चांगले आहेत। बाकी सोयाबीन कापूसाची जे मेहनत आहे त्याच्यापेक्षा हळदीचं उत्पादन चांगलं आहे आणि दर बी चांगले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यंदा हळदीकडे वळावं, कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाण्याचं जे कमतरता आहे आणि 8 महिनेच पाणी फक्त हळदीला लागते। म्हणजे 8 महिने म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण जानेवारीपासून म्हणजे जानेवारीला तोरडं पाणी संपत आहे, म्हणजे हिवाळा बागायत जरी आपण घेतला पीक तर येते। त्यामुळे हळदीकडे शेतकऱ्यांनी वळावं आणि आपल्या उत्पन्नात थोडी वाढ करण्याचा प्रयत्न करावा असंच मी या ठिकाणी सांगेन। कृपया चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा, तुम्हाला हळदीबद्दल चांगली माहिती मिळेल। इथून मी हळदीचं बियाणे प्रक्रिया, लावगड, शेतीची मशागत याच्यावर तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुमचा नक्कीच याच्यामुळे फायदा होईल। धन्यवाद।